सख्यांनो, शुभ सकाळ। आज मी तुम्हाला सुकटी जवळा असतो की नाही त्याची चटणी दाखवणार आहे। तर त्यासाठी आपण हा जवळा थोडासा भाजून घेऊया, असाच सुक्का, त्यामध्ये काही टाकायचं नाही, तेल वगैरे, फक्त भाजून घ्यायचा। असा भाजून घ्यायचा, थोडासा भाजायचा, जास्त नाही भाजायचा, थोडासा गरम करून घ्यायचा, म्हणजे त्यातला कचरा वगैरे असतो की नाही तो पण। आता दुसरी एक म्हणजे पुढच्या स्टेपवर सांगते मी तुम्हाला। आपल्याला ओला जवळा कधीही, ओली सुकट फक्त ती मुंबईसारख्या मार्केटमध्ये वगैरे मिळते, पण ती कचकच लागणं हे असे प्रकार। तर आज मी तुम्हाला ही सुक्का जवळा आपण ओला करून कसा खायचा ते दाखवते। मी काय करते, ते पाणी टाका आणि त्याच्यावरती एक चाळण ठेवा। हां, चाळण ठेवली की आपण तो भाजलेला जो सुकट आहे, भाजलेला जवळा, तो टाकायचा। भाजलेली सुकट टाकायची त्यामध्ये आणि बस एक 5 मिनिट किंवा 2-3 मिनिट, 3-4 मिनिटामध्ये त्या खालच्या वाफेने ती सुकट चांगली उमळते, प्लस स्वच्छ होऊन येते, ओल्या सुकटीसारखी। ओला जवळा मिळतो की नाही मार्केटमध्ये तशी। तर आपण आता तसं करूया, काहीच नाही करायचं, फक्त असं थोडं मध्ये मध्ये हलवा, नाही हलवलं तरी चालते, पण तरी पण। तर अशा पद्धतीने आपण ही ओली करून घेऊया। आता ही ओली झाली की मग फोडणी कशी करायची ते दाखवते। त्यासाठी साहित्य बघा, कांदा, थोडासा कांदा जास्त बऱ्यापैकी लागतो, टोमॅटो बारीक कापलेला, कढीपत्ता, कोथिंबीर आणि ओली मिरची। ओली मिरची तुम्हाला जर तिखट हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये लाल हे टाकू शकता, तिखट लाल आपलं, त्यामध्ये तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता, जर तुम्हाला तिखट जसं हवं असेल तसं। तिखटाचं प्रमाण कमी जास्त, पण ती ओल्या मिरचीमध्ये छान सुंदरच लागते, ओल्या मिरची। आणि भरड नाही घातली तरी पण चालेल। आता आपण ही सुकट ओल्या वाफेवरती ओली होते तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया। फोडणीची तयारी, फोडणी म्हणजे हेच लसूण, कांदा, हा इम्पॉर्टंट। नंतर मग त्यामध्ये लसूण, कांदा, ओली मिरची, ह्याच्यामध्ये कढीपत्ता, ह्यामध्ये ती परतून घ्यायची। सुकटीची चटणी तयार अशा प्रकारे। तर सख्यांनो, अशा प्रकारे ही आपली रसरशीत अशी सुकटीची चटणी तयार आहे। त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया, कोथिंबीर तर पाहिजे। अशा प्रकारे आपली ती, मीठ कमी घालायचं, खारं आहे ना ते म्हणून। तर मी तुम्हाला सर्व करून दाखवते, खूप छान लागते भाकरी बरोबर किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर, नाचणीच्या भाकरी बरोबर, खूप सुंदर लागते, चपाती बरोबर पण। जे अवेलेबल असेल आपल्या घरात त्याप्रमाणे।
बघा अशा प्रकारे.